या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णाची मोठी नात आता धूमधडाक्यामध्ये घरी येताच राजनने सर्व प्रॉपर्टी तिच्या नावे करून दिलेली असते. हे सगळं आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे. तर हा चमत्कार नेमका कसा झाला, कामिनी रागिनी अनिकाच्या स्वप्नावर पाणी कसं फिरलं, त्याचबरोबर त्यांची सर्व स्वप्न धुळीस कशी मिळाली, ज्या अनिकाला इथे महाजनांच्या प्रॉपर्टीची मालकीन करू पाहणारी कामिनी कशी तोंडावर पडलेली आहे, हातातोंडाशी आलेला घास एका झटक्यात कशा पद्धतीने कमळीने हिसकावून घेतला आहे, हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्याचमुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे होतं काय, कामिनीने सर्व तयारी केलेली असते आणि सर्व तयारी करून वकिलांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. जवळपास जे काही पॉवर पॅटर्नचे पेपर आहेत, त्या पॉवर पॅटर्नच्या पेपरवर सुद्धा अनिकाच्या तिने सह्या घेतलेल्या असतात. सगळे अधिकार कामिनीकडे असणार, फक्त प्रॉपर्टी इथे अनिकाच्या नावे असणार, असं काहीसं तिने करून ठेवलेलं असतं. पण जेव्हाच इकडे अनिकासाठी ती खूप मोठं सरप्राईज प्लॅन अरेंज करते, बाहेर जाते, ढोल ताशांच्या आवाजामध्येच जेव्हा ते सरप्राईज ओपन केलं जातं, तेव्हा मात्र त्या सरप्राईजच्या जागी आपल्याला कमळी पाहायला दिसते. आता रागिनी आणि त्याचबरोबर कामिनी फार चिडलेल्या असतात. कामिनी तर म्हणत असते, हे सगळं काय, तू तिथे काय करतेस? रागिनी म्हणत असते, ती खुर्ची माझ्या मुलीच्या हक्काची आहे. तुझी हिंमत कशी झाली महाजनांच्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवण्याची? तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की महाजनांच्या घरामध्ये पाऊल पुन्हा ठेवायचं नाही. मग तू आता इथे का आलेली आहेस? कशामुळे आलेली आहेस? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? त्यावर आता कमळी म्हणत असते, हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण मी इथे कोण आहे, कशामुळे आलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही जे काही महाजनांच्या प्रॉपर्टीचं स्वप्न पाहताय अनिकाच्या नावावर करण्याचं, ते स्वप्न आता पूर्ण होणार नाही. कारण अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात म्हणजेच कमळी राजन महाजन इथे आलेली आहे आणि ती सर्व प्रॉपर्टी इथे तिच्याच नावावर होणार आहे. कोणी त्यातला एक रुपया भी काढून घेणार नाही. ज्या आजीला, माझ्या आजीला ज्या लोकांमुळे त्रास होत आहे, देत आहे, त्या लोकांना सुद्धा ही आता कमळी चांगलाच धडा शिकवणार आहे, असं कमळीने त्या तिघींना स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता हे सगळं काही होत असताना राजनला तर फार आनंद झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? हा प्लॅन नेमका कोणी केला? तर हा प्लॅन करण्याचा मास्टरमाइंड आहे तो म्हणजेच की आपला ऋषी. आता हे सगळं काही झाल्यानंतर राजनला फारच आनंद होतो. गुपचूपच ऋषीने सगळ्या गोष्टी राजनला सांगितलेल्या असतात. तेव्हा राजन कमळीला खाली उतरण्यासाठी हात देतात आणि कमळीला खाली उतरण्यासाठी हात दिल्यानंतर ते तिला घरामध्ये घेऊन जात असतात. जेव्हा कमळी आता घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्यानंतर इकडे राजन म्हणत असतात, कमळी, कमळी, खरंच तू माझी मुलगी आहेस आणि मला ह्या सगळ्या गोष्टीचा फार आनंद होतोय. फार आनंद सुद्धा झालेला आहे, कारण तू आज इथे माझ्या घरी आलीस आणि त्याचबरोबर आता माझी आई नक्कीच बरी होईल, ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलू लागलेला असतो. पण आता कामिनी म्हणत असते, तुझ्याकडे काय पुरावा काय आहे की तू माझ्या वहिनीची मोठी नात आहेस? तेव्हा ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी आणि त्याचे सर्व पुरावे देण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. त्या गोष्टी तुम्ही मला अजिबात विचारू नका, अजिबात बोलू नका. तेव्हा रागिनी तर तोंडाला हातच लावून घेते. त्यावर इकडे आता अनिका म्हणत असते, एक ग्रॅनी आजी, तुझा हा फडतूस प्लॅन सुद्धा पूर्ण फ्लॉप झालेला आहे. कसली आहेस ग तू? काय करून बसलीस हे सगळं? माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी होणार होती, मग माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी होणार होती तर नेमकं काय झालं? त्यावर राजन आता फारच खुश असतो. आता लगेच तो कमळीला घेतो आणि कमळीच्या बोटाला धरून आतमध्ये घेऊन जातो आणि तिथे समोर असलेल्या त्यांच्या देवघरामध्ये तिला आता लगेचच पाया पडायला बसवत असतो. कमळी आशीर्वाद घेते, त्याचबरोबर अन्नपूर्णा आजीकडे जाते. अन्नपूर्णा आजीला ह्या सगळ्या गोष्टी ती आता इकडे समजावून सांगत असते आणि म्हणत असते, हे बघा आजी, आता मी आलेलो आहे, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा की ही तुमची मोठी नात जिवंत आहे, तोपर्यंत काही होणार नाही किंवा मी काही होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र जी नयनतारा आहे, नयनताराला तर हे वागणं, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजत नसतात की नेमकं काय चाललंय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून ऋषी म्हणत असतो, तू
काळजी करू नकोस, मी तुला सगळं सांगत आहे. कारण आपल्या साधना मावशी आहेत ना, त्या साधना मावशीची ही कमळी मुलगी आहे आणि साधना मावशी ह्या राजन काकांच्या पहिल्या बायको म्हणजेच गौरी राजन महाजन आहेत. ही गोष्ट जेव्हा नयनताराला समजते तेव्हा नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी सुचतच नसतात. आता ठरल्याप्रमाणे राजन वकिलांना बोलवतो आणि जे पेपर रेडी करायला दिले होते ते पेपर तो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, कामिनी आत्या, खोट्याला आयुष्य फार कमी आहे. तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि हीच गोष्ट आता मी तुला सांगतोय. हे बघ, जे व्हायचं होतं ते होणारच आहे. किती नाही म्हटलंस ना तरी सुद्धा माझी आई आणि त्याचबरोबर तिची मोठी मुलगी कमळी ह्या दोघी आता एकत्र आलेल्याच आहेत. आमचं जे काही स्वप्न होतं, जे स्वप्न पूर्ण करायचं होतं, ते सर्व स्वप्न आता इथे पूर्ण होणारच आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट मी तुला सांगतो, ती म्हणजेच की हे बघ, आता ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ना, ती सर्व प्रॉपर्टी इथे काही झालं तरी सुद्धा इथे माझ्या मोठ्या मुलीच्या म्हणजेच कमळी राजन महाजन हिच्याच नावावर होणार आहे, असं सुद्धा आता इकडे जो राजन आहे तो इथे सांगत असतो. राजनने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कामिनीला तर फारच राग आलेला असतो. रागिनी तर म्हणत असते, आई ग आई, काय करून बसलीस हे सगळं? स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेतलायस. ज्या प्रॉपर्टीचं आपण स्वप्न पाहत होतो ती प्रॉपर्टी मुळात आपली राहिलीच नाहीये. आता काय करायचं, काय नाही करायचं, असं इकडे ती बोलते. त्यावर लगेच आता इकडे राजन वकिलांशी बोलत असतो आणि म्हणत असतो, वकील साहेब, तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी समजल्या आहेत ना? तुम्हाला आता इकडे सगळी ही जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी माझ्या ह्या मुलीच्या नावावर करायची आहे. तेव्हा लगेच आता इकडे राजन म्हणत असतात, हे सगळं अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे का? त्यावर ते म्हणत असतात, हो, करणं तर गरजेचंच आहे. आतापर्यंत तुम्हीच बोलत होतात ना, ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी इथे तुम्ही त्यांच्या नावावर करणार आहात. मग आता ही लिगली माझी मोठी मुलगी इथे घरात आली आहे, तर ही सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करायची आहे. आता वकील साहेब लगेचच इकडे जो काही जी काही कामिनी आहे तिला इथे बोलत असतात आणि ते म्हणत असतात, कामिनी मॅडम, खरं खरं सांगा, काय करायचं आहे? तेव्हा कामिनी म्हणत असते, आता मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही करून घ्या. तेव्हा कामिनी ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा विरोध करते खरा, पण तिचं कोणीच फार काही ऐकत नाही आणि तिचं कोणीच फार काही न ऐकल्यामुळे आता इकडे जे काही वकील आहेत ते वकील कमळीच्या जवळ जातात आणि कमळीच्या जवळ जाऊन जे काही लिगली पेपर त्यांनी तयार केले होते ते सर्व पेपर ते हातामध्ये घेतात आणि ते सर्व पेपर हातामध्ये घेतल्यानंतर कमळीला त्या पेपरवरती सह्या करायला ते सांगत असतात. आता कमळी सुद्धा कसलाच विचार करत नाही आणि त्या प्रॉपर्टीचा पेपरवर सह्या करत असते आणि देवासमोर जाऊन आशीर्वाद घेत असते. त्याचबरोबर राजनला ती एक गोष्ट बोलते, राजन सर, तुम्ही काळजी करू नका, ज्या गोष्टी तुमच्या आहेत त्या तुमच्याच राहणार आहेत, पण आता अन्नपूर्णा आजीला बरं करणं आणि त्याचबरोबर त्यांनी बरं होणं हे माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा ती इकडे बोलत असते. तेव्हा इकडे जी आपली अन्नपूर्णा आहे ती येते आणि त्याचबरोबर कमळीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणत असते, नेहमी खुश राहा, आनंदात राहा. आणि शेवटी इथे आता वकिलांच्या साक्षीने त्याचबरोबर ह्या तिघींच्या साक्षीने जी कमळी आहे त्या कमळीच्या नावावर पूर्ण महाजनांची प्रॉपर्टी झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आता कमळी तर ह्या घरची मालकीण झालेलीच आहे, पण ह्या तिघींचं काय होईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स, रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, ट्विस्ट पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.